नमस्कार। आज नवरात्रीचा दुसरा दिवस आणि आजचा दिवस देवी ब्रह्मचारिणी देवीचा। या देवीला आपण पांढरी फुलं वाहतो आणि आपण स्वतः लाल वस्त्र परिधान करतो। लाल वस्त्र हे शौर्याचं तसंच त्यागाचं प्रतीक आहे। लाल रंगाचा आपल्या आहाराशी आणि आरोग्याशी पण खूप जवळचा असा संबंध आहे। प्रेमाचं प्रतीक म्हणून सुद्धा आपण लाल रंगच वापरतो। आपल्याला जेव्हा प्रेमाचा साईन पाठवायचा असेल, बदाम पाठवायचा असेल तर तो सुद्धा लाल रंगाचा असतो। तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की आपल्या हृदयासाठी जे काही पोषक घटक लागत असतात किंवा जे काही अँटीऑक्सिडंट्स लागत असतात ते आपल्याला लाल रंगाच्या फळांमधून आणि भाज्यांमधून मिळतात। लाल रंगाच्या फळांमध्ये आपल्याला लाइकोपीन मिळतं, तसंच फ्लेवोनॉइड सुद्धा मिळतात। मग ह्या प्रकारची फळं कुठली तर स्ट्रॉबेरीज असतील, बेरीज असतील, ॲपल, त्याच्यानंतर कलिंगड असेल, तर ह्या सगळ्या गोष्टीतनं आपल्याला लाल रंग मिळत असतो। तसेच बीटरूट आहे आणि त्याचा अँटीऑक्सिडंट म्हणून आपल्या हृदयासाठी खूप चांगला असा फायदा होतो। फक्त हृदयासाठी नव्हे तर कर्करोगापासून बचाव करण्यासाठी सुद्धा हे पिगमेंट्स आपल्या शरीराला आवश्यक असतात। ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला डोळ्यांचं जे वयोमानाने जे डिजनरेशन होत असतं ते जर आपल्याला रोखायचं असेल तर ह्या लाल रंगाचा आपल्या आहारामध्ये समावेश असणं हे खूप जास्त गरजेचं आहे। लाल रंगाची एक दुसरी बाजू सुद्धा आहे बरं का। जेव्हा आपल्या रेड ब्लड सेल्स म्हणजे लाल रक्तपेशी आयदर त्यांचं संख्या कमी होते किंवा त्यातले जेव्हा रंगद्रव्य कमी होतात तेव्हा हिमोग्लोबिन कमी होणं किंवा अनेमिया होणं असं म्हटलं जातं। आणि अनेमिया होणं हे चांगलं नाही, कारण त्यामुळे माणसाला चक्कर येणं, दम लागणं, थकवा जाणवणं यासारखे वेगवेगळे सिम्पटम्स जाणवतात। कधी कधी कॉन्सन्ट्रेशन सुद्धा कमी होतं आणि जास्तच कमी झालं तर त्याचे खूप जास्त गंभीर परिणाम सुद्धा होऊ शकतात। त्यामुळे अनेमिया होऊ नये किंवा आपलं रक्त चांगलं राहावं ह्याचा सुद्धा लाल रंगाशी खूप जास्त जवळचा संबंध आहे। आपल्याला तर माहितीच आहे की रक्तदान हे सर्वश्रेष्ठ असं दान आहे। जेव्हा ब्लड डोनेशन बद्दल कुठे माहिती सांगितली जाते, त्याचं जेव्हा आपण कुठेतरी पोस्टर बघतो तिथे सुद्धा लाल रंग वापरलेला असतो, तर त्याचा एक सिंबॉलिक म्हणून इथे वापर केला जातो आणि ह्यामुळे माणसांचा जीव वाचू शकतो। लाल रंग हा आकर्षित करणारा सुद्धा रंग आहे। त्यामुळे बरेच सारे जे फूड प्रॉडक्ट्स आपल्याला मार्केटमध्ये दिसतात ते लाल रंगाच्या वेष्टनात गुंडाळलेले असतात किंवा त्या पद्धतीने ते पॅक केलेले असतात आणि ते आपल्याला आकर्षित करतात आणि त्यामुळे अर्थातच त्यांचा खप वाढतो। सो अशा प्रकारे लाल रंगाचे वेगवेगळ्या बाजू आपण बघितल्या। आपल्या आहारामध्ये लाल रंगाचा समावेश करणं हे गरजेचं आहे, परंतु हा लाल रंग नैसर्गिक असावा। असं नाही की तुम्ही भरपूर प्रेझर्वेटिव्स घातलेला टोमॅटो सॉस घेताय किंवा भरपूर कलर घातलेला सरबत पिताय किंवा जाम जेली ज्याच्यामध्ये आर्टिफिशियल कलर्स आहेत। हा लाल रंग आपल्या आरोग्यासाठी चांगला नाहीये, परंतु नैसर्गिक लाल रंग आपल्या आरोग्यासाठी नक्कीच चांगला आहे। त्याचा नक्कीच आपण वापर करूयात। धन्यवाद।